हे पितरांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज रविवार दिनांक 9 ऑगस्ट 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव, अयन दक्षिण, ऋतू वर्षा, मास आषाढ, पक्ष कृष्ण. तिथी मित्रांनो, आजची एकादशी तिथी आहे. सकाळी 11 वाजून 6 मिनिटानंतर द्वादशी तिथीला सुरुवात होईल. वार रविवार आहे. नक्षत्र मित्रांनो, मृग नक्षत्र आहे. दुपारी 2 वाजून 44 मिनिटानंतर आद्रा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो, हर्षण योग आहे. उत्तर रात्री 2 वाजून 5 मिनिटानंतर वज्र योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो, पालव करण आहे. सकाळी 11 वाजून 6 मिनिटानंतर कौलव करण्याला सुरुवात होईल. तर रात्री 9 वाजून 34 मिनिटानंतर तैतील करण्याला सुरुवात होईल मित्रांनो. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य आणि गुरु कर्क राशीत असतील. चंद्र मिथुन राशीत तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना 7:30 सुरू आहे. प्रथम शनीची शुभाशुभता जाणून घ्यायची आहे आपल्याला आपल्या जन्मकुंडलीमध्ये. आणि ती जर अशुभ स्थितीत असेल तर मग मात्र आपल्याला शनीची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. ज्योतिषाच्या कडून जाणून घ्यावे मित्रांनो. मुंबई भागातील सूर्योदय असतं याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 6 वाजून 19 मिनिटांनी असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजून 9 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. वक्री ग्रहांमध्ये शनी ग्रह हा 26 जुलैपासून वक्री होत चाललेला आहे. तर गुरु ग्रह आजपासून उदय पावत आहे मित्रांनो. तर हे दोनही ग्रह आपल्याला काय फळ देतील हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील मित्रांनो. मित्रांनो, आता या पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक फळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि आज छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो. हर शिव शिव शंभो प्रवर्तमानसद ब्रह्मण द्वितीय परार्णे शतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतर कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1948 प्रभावादी षष्टी संवत्सरामध्ये पराभव नाम संवत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतू आषाढ मासे कृष्ण पक्षे भानुवासरे मृग नक्षत्रे हर्षण योगे बालवकर्णी एकादशी शुभतिथो वीरगोत्रात उत्पन्न वेंकटाप पात तुरित क्षेद्वारशी पार्वती पती परमेश्वर पित्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करीशे. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातील संकल्पाचे पाणी जवळच्या निर्मल्याच्या तामणात सोडून द्या मित्रांनो. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 11 वाजून 6 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेला पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आहे. त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. साखरपुडा, जावळ काढणे आणि गृहप्रवेश यांच्यासाठी एकमेव मुहूर्त आहे दिनांक 9. डोहाळे जेवण बारसे करण्यासाठी मुहूर्त आता या मासामध्ये नाहीत मित्रांनो. मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया. उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही. विवाह करण्यासाठी पौष मासाशिवाय मुहूर्त नाही. वास्तुशांती, भूमिपूजन व पायाभरणी, देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी श्रावण मासाशिवाय मुहूर्त नाही मित्रांनो. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरवठ्यास वा पंचांगासारखा संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही. मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडितांच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्तच नसल्यामुळे त्यामुळे आपल्याला त्याचा काही फायदा होणारही नाही मित्रांनो. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्र. दिनविशेषमध्ये कामिका एकादशी आहे. यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ तो आपण पाहू शकता मित्रांनो.
पूर्ण नियमांचे पालन करून आपल्याला आपली भक्ती जी आहे ती भगवान श्री विष्णूच्या चरणी आपल्याला अर्पण करायची आहे मित्रांनो. हे लक्षात घ्या. सकाळी 11 वाजून 6 मिनिटांनंतर दग्ध योग आहे. या वेळेनंतर जे काही बालक जन्म घेतील त्यांची जननशांती 12व्या दिवशी करायची, त्यांच्या निवासस्थानी पंडिताच्या माध्यमातून विधिवत करायची आहे. अन्यथा आपल्याला पुढे जाऊन मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग बदलले की आपण सर्वजण विसरून जातो. पण बाळाच्या जीवनात येणारे अशुभ घटनांची तीव्रता मात्र कमी होत नाही. ती कमी करायची असेल तर जननशांती करणे गरजेचे आहे मित्रांनो. द्वादशी श्राद्धकर्म आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या नात्यामध्ये कोणी सोडून आपल्याला परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्धकर्म करणं गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितृसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, अग्नी सकाळी पृथ्वीवर 11 वाजून 6 मिनिटांपर्यंतच हजर आहे. त्यानंतर नाही. जर आपल्याला नव्याने काही होम, यज्ञ, कर्मकांड सुरू करायचे असेल तर अवश्य सुरू करू शकता या वेळेपर्यंत. पण पुढे जाऊन ते बंद पडतील तर मग मात्र आपल्याला दोष लागू शकतो. तेव्हा विचार करूनच सुरुवात करा मित्रांनो. राहुकाळ सायंकाळी 4:30 ते 6 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार. तेव्हा शक्यतो या वेळेमध्ये आपण महत्त्वाची किंवा विशेष कामे न करता रेग्युलर कामे करा मित्रांनो, जेणेकरून आपल्या कामामध्ये आपल्याला अपयश येणार नाही. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.